हॅलो. चॅम्पियन व्हायचे? तुमच्यासाठीच घेऊन आली आहे गोष्टींचा खजिना. जे ज्ञानासही न जोजावे, जे ध्यानासही न गवे, ते अगोचर फावे गाठी माझी. याचाच अर्थ असा होतो बालमित्रांनो, जे स्वतःला कळत नाही आणि ध्यानालाही गवसत नाही असे जे काही अगोचर म्हणजेच खूप काही सांगूनही न कळणारे ते तत्वज्ञान एखाद्या छोट्याशा गोष्टींमधून कळते. लेखिका डॉक्टर रमा मराठे यांनी मुलांना समजेल अगदी अशा सोप्या भाषेतील व्यक्तित्व विकासांच्या पैलूंचा खजिना सांगितलेला आहे. चॅम्पियन व्हा या बुक्समध्ये पंचसूत्री सांगितली आहे ती अशी: आत्मविकास, संस्कार, अभ्यास, आरोग्य, समाजशीलता. या पंचसूत्रीमध्ये आपण बघणार आहोत आत्मविकास. यामध्ये तुम्हाला खूप छान गोष्टी सांगितल्या आहे. तुम्हाला जर आवडले तर लाईक आणि शेअर करा. त्यामधील आपण काही गोष्टी बघू. पहिली, गुरु शिष्य. एकदा एका शिष्याने श्रीरामकृष्ण परमहंसांना विचारले, गुरुचं महत्त्व शिष्यांच्या जीवनात नेमकं काय असतं? गुरूंपासून लाभ कोणता? श्रीरामकृष्ण म्हणाले, ती समोर होळी दिसते आहे ना, ती कलकत्त्याला पोहोचायला किती तास लागतील? शिष्याने थोडा वेळ विचार करून सांगितले, लागतील 4 तास. आता असं पहा, रामकृष्ण पुढे सांगू लागले, पलीकडे जी बोट दिसते आहे त्या बोटीला ही होडी लावली तर किती वेळात ही होडी जाईल? अर्ध्या तासात, शिष्याने उत्तर दिले. गुरूंची महंती ही अशीच आहे, जी प्रगती करणाऱ्या शिष्यालाच वर्षानुवर्षे खडतर प्रयत्न, अभ्यास, साधना करावी लागते. ती गुरुच्या कृपेने सहज व चटकन होते. श्रीरामकृष्णांनी उत्तर दिले. तेव्हा मुलांनो, प्रत्येक गुण ज्ञान या बाबतीत गुरु करा, त्यांच्यासमोर नम्र व्हा, हाच खरा विद्यार्थी धर्म. दुसरी, कष्टाचे महत्त्व. एक हिरवगार मळा होता. पीक तरारलं होतं. शेतकरी त्या शेतात काम करीत होता. तेवढ्यात तिथे एक साधू आला. वाऱ्यावर डुलणारं शेत पाहून त्या शेतकऱ्याला म्हणाला, अरे, तू देवाचे आभार मानायला पाहिजे. देवाने तुला इतका सुंदर मळा दिला. त्या शेतकऱ्याने तण कापता कापताच उत्तर दिले, मी देवाचा खूप आभारी आहे, पण मी या शेतात काम करण्याआधी फक्त देवाच्या ताब्यात हे शेत होतं आणि मला देवाने दिलं नव्हतं. तेव्हा ते कसं होतं तुम्ही पाहायलाच हवं. असं म्हणून त्याने पलीकडली उजाड जमिनीकडे बोट दाखवलं. मुलांनो, या गोष्टीवरून असं लक्षात येते की देवाने एखादी गोष्ट दिली तरी आपण त्यावर काम करावं लागतं. बुद्धिमत्तेचंही तसंच आहे. बुद्धिमत्तेचा वापर केला जात नाही, अभ्यास करून परीक्षण केले जाते. तोपर्यंत फक्त बुद्धी असून काय उपयोग? नशिबा इतकंच प्रयत्न आणि कष्ट महत्वाचे. तिसरा, आत्मविश्वास. सुखार्थी तजते विद्या, विद्यार्थी तजते सुखम. सुखार्थी कृतो विद्या, कृतो विद्यार्थी सुखम. याचाच अर्थ असा, जो सुखाच्या मजेच्या मागे राहतो तो विद्येला मुकतो आणि ज्याला विद्या प्राप्त करायची असते त्याला मौज मजाचा त्याग करावा लागतो. स्वामी रामातीर्थांची गोष्ट आहे. त्यांचं मूळ नाव तीर्थराम. खूप हुशार, कुशाग्र बुद्धीचे होते. अत्यंत अभ्यासू. गणित हा तर त्यांचा अत्यंत आवडीचा विषय.
तीर्थरामाचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्यांनी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिली. 13 प्रश्न दिले होते आणि त्यापैकी कोणतेही 10 प्रश्न सोडवावे असे सांगितले होते. तीर्थरामांनी काय केले माहिती आहे? सर्व 13च्या 13 प्रश्न सोडवले आणि एक तरटीप लिहिली, कोणतेही 10 तपासा. जास्तीत जास्त सराव आणि अभ्यास केल्यानेच आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच तर अभ्यासाला लागा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीनही छान छान गोष्टी ऐकायला मिळतील. म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडले असेल तर शेअर जरूर करा. थँक्यू.